मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटामध्ये मोठ्या प्रमाणात रस्ता आहे हा खचला होता। आपण या संदर्भातली बातमी आहे TV9च्या माध्यमातून दाखवली गेली होती आणि यानंतर प्रशासनाला जाग आली आणि तातडीनं ही खचलेला जो इथला रस्ता आहे ह्याचा सुधारण्याचं काम जे आहे हे इथं सुरू झालेलं आहे। आपण पाहू शकताय की हा मुंबई गोवा महामार्ग आहे। या महामार्गाच्या 2 लेन आपल्या या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। एक लेन जी आहे ही परशुराम घाटामध्ये साधारण 100 मीटर परिसरामध्ये खचली गेली आणि यामुळं या ठिकाणी वाहतुकीला अडथळे निर्माण होत गेले। कामाच्या दर्जाविषयी देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत। मात्र सध्या या ठिकाणचं जे काम आहे ते युद्धपातळीवरती सुरू होताना दिसतंय। लागलेल्या बातमीची दखल घेतली गेली, प्रशासनाने येऊन पाहणी केली आणि हा कॉन्क्रीटचा जो रोड आहे हे इथं बाद झालेला रोड आहे। हा सगळा जो पॅसेज आहे हा इथं तोडला जाणार आहे। दृश्यामध्ये आपण पाहू शकतोय की अशा पद्धतीनं तडे गेलेला भाग आहे, खचलेला भाग आहे हा इथं काढला जाणार आहे। या ठिकाणी पुन्हा रस्त्याची नव्यानं लेवल होणार आहे आणि नवीन या ठिकाणी कॉन्क्रीट बनवलं जाणार आहे। नवीन रस्ता तयार होणार आहे आणि यासाठी आता कामाला जोरदार सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट हरी निगीसह कृष्णकांत साळगावकर, TV9 मराठी, चिपळूण, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।